नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत इथं राजस्थानला अजमेरमध्ये। आम्ही राजस्थानला सध्या 2 दिवसांचा रूम बुक केलाय फन हॉटेलमध्ये। आपल्याला इथं जायचं आहे पुष्करला। पुष्करमध्ये ब्रह्मदेवाचं मंदिर आहे, जगातलं एकमेव हे ब्रह्मदेवाचं मंदिर आहे जिथं ब्रह्मदेवाची पूजा अर्चा आपण केली तर ती सफल होऊ शकते। पुष्करला 3 ठिकाणे आपल्याला पाहायची आहेत। एक म्हणजे पुष्कर लेक, दुसरं म्हणजे ब्रह्मदेवाचं मंदिर आणि तिसरं म्हणजे सावित्री माता म्हणजे सरस्वती देवीचं मंदिर आहे, जे डोंगरावरती रोपवेच्या सहाय्याने जाऊन आपण पाहू। चला तर मग आपल्या यात्रेला सुरुवात करूया। आता आपण सांगल्याप्रमाणे आम्ही इथं ब्रह्मदेवाच्या मंदिरात आलेलो आहोत। इथनं थोड्याशा पायऱ्या आहेत, जवळजवळ 50 पायऱ्या आहेत। पायऱ्या चढून आपण आतमध्ये जाणार आहोत। आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाहीये, त्यामुळे आपण आतमध्ये काही बघणार, कॅमेरातनी काही कॅप्चर करणार नाही। तर इथनं तुम्ही बघू शकता, इथं ब्रह्म मंदिर आहे। इथनं आम्ही जाणार आहोत पुष्कर लेकमध्ये। पुष्कर लेकसाठी आपल्याला इथनंच खालनं सरळ रस्ता पकडून खाली जायचं। जवळजवळ 500 मीटरच्या अंतरावर इथनं लेक आहे, पुष्कर लेक। तो बघून झाला की याच्यानंतर आपण उडण खटोल्यात बसून वरती सावित्री मातेच्या मंदिरात जायचं। हा पुष्कर लेक आहे। हा ब्रह्मदेवाने पद्मकमळाच्या सहाय्याने बनवला होता। वज्रनभ या राक्षसाचा वध करण्यासाठी एक यज्ञ करायचा होता, त्याच्यासाठी हा पुष्कर लेक तयार झाला। आता आम्ही सावित्री माता मंदिर भेटीसाठी आलो आहोत। इकडे तुम्ही बघता, इकडे रोपवेचं तिकीट घेऊन इथनं रोपवे चालू होते। इथनं रोपवेतनं आपण जाऊन वरती सावित्री माता आहे वरती आणि सरस्वती देवी आहे, त्यांचं दर्शन घेऊन आपण परत रोपवेतनंच खाली येऊ शकतो। जर तुम्हाला पायऱ्या चढून जायचे आहे तर समोरनं पायऱ्यावर रस्ता चालू आहे। 930 पायऱ्या आहेत, त्यामुळे वयस्क माणसं किंवा जर पायांनी एवढ्या पायऱ्या आपण चालू शकणार नाही तर बेस्ट म्हणजे रोपवेनंच जायचं। फक्त तिथं जाणार तेव्हा खूप माकड आहेत तिथं, त्यामुळे मोठ्या पिशव्या किंवा काही खायच्या वस्तू वगैरे तुम्ही जर घातला असाल किंवा तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन जाणार असाल तर सांभाळून राहा। चष्मा, तुमची पर्स सांभाळून ठेवा। बाकी मंदिर एकदम सुंदर आहे। मंदिरातनं तुम्ही पूर्ण पुष्करचा नजारा बघू शकता। रोपवे येताना आणि जाताना अशी दिसेल। इथनं आपण रोपवे चढायचं आहे। हे सावित्री मातेचं मंदिर आहे डोंगरावरती, आणि हा नजारा तुम्ही बघू शकता। सुंदर, एकदम अतिसुंदर वरनं मंदिरावरनं काढलेला नजारा आहे। चला तर मित्रांनो, धन्यवाद।